आज मी एका विशिष्ट कारणासाठी म्हणून पत्रकार परिषदेमध्ये बोलतोय. इलेक्शन कमिशनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की इलेक्शन कमिशनची निवड करत असताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि लीडर ऑफ अपोजिशन ऑफ इंडिया ह्या तिघांच्या संयुक्त समितीने इलेक्शन कमिशनच्या सदस्यांची आणि कमिशनरची निवड करावी. दिस जजमेंट वॉज गिवन बाय द सुप्रीम कोर्ट. काल राज्यसभेमध्ये बिल आणण्यात आलं ज्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढण्यात आलं आहे आणि त्याच्या जागेवरती केंद्रीय मंत्री हे सदस्य असतील असं निर्णय घेण्यात आलेला आहे. याचा अर्थ इट विल बी अ गव्हर्नमेंट डॉमिनेटेड अँड इन्क्लाइंड इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन शुड बी अ ऑटोनॉमस बॉडी, अ इंडिपेंडेंट ऑटोनॉमस बॉडी. इट्स अ इन्स्टिट्यूशन म्हणजे इट्स one of the most important institutions in India's democracy. If in that democratic system, if this institution is paralyzed, ह्याला जर लकवा मारला तर ह्या देशाच्या लोकशाहीला लकवा मारेल आणि अर्थात ती लोकशाही संपुष्टात येईल. इट इज अ अलार्मिंग कॉल. या देशाच्या नागरिकांना ही सूचक अशी बातमी आहे की ह्या पुढचे दिवस कसे असणार आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्वच निर्णय जर बदलण्याचा निर्णय होत असेल तर सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध सार्वभौम सभागृह असं युद्ध पेटलेलं दिसतं. दिल्लीच्या बाबतीत सार्वभौम सभागृहाने जो निर्णय दिला की दिल्लीला राज्य म्हणून अधिकार आहेत, ते अधिकार काढून घेण्यासाठी म्हणून केंद्राने बिल आणलं. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की तुम्ही मनमानी करू शकत नाही अपॉइंटमेंट ऑफ जजेसमध्ये, तुम्हाला ही समिती बनवावी लागेल. लगेच त्यांनी तोही निर्णय फिरवून टाकला. त्याच्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा अपमान तर होतच आहे, पण देशामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑटोक्रॅटिक रूल सुरू झाला आहे, अथॉरिटेरियन रूल सुरू झाला आहे, याची ही सुरुवात आहे. आणि म्हणून या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहिती देत असताना मला खंत वाटते की या देशाच्या लोकशाहीला आपण अरबी समुद्रात तर बुडवत नाही ना, अशी भीती माझ्या मनाला वाटते. परवा लोकसभेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये श्रीलंकेचं बेट, ईशान्य भारतामध्ये झालेला बॉम्ब हल्ला आणि अकाल तख्तावरती केलेला हल्ला, या तिघांवरती चर्चा केली सत्ताधारी पक्षाने. श्रीलंकेबद्दल बोलताना ज्या बेटाची त्यांनी हे केले की तुम्ही ते श्रीलंकेला देऊन टाकलं, ते बेट श्रीलंकेला लागून होतं आणि भारताच्या समुद्रकिनाऱ्यापासून दूर होतं. हे काही काळाने ते श्रीलंकेने ताब्यातच घेतलं असतं. त्याच्या बदल्यात तिथे मच्छीमारांसाठी बोटी लावण्याच्या जागा, मच्छीमारी करण्यासाठीच्या परमिशन्स या श्रीलंकेकडनं घेतल्या. आजही आपल्या अनेक बोटी तिथे जाऊन थांबतात आणि ते बेट श्रीलंकेला देण्यात आलं, कारण का श्रीलंकेला असं लागून ते बेट होतं. एक. दुसरं, मिझो नॅशनल फ्रंट MNF नावाची एक मोठी अतिरेकी संघटना होती, ज्याचे लाल डेंगा म्हणजे त्या काळातले मोठे मोठे नेते होते. त्यांनी आइजवाल ह्या शहरावरती कब्जा केला होता आणि तिथे जाण्या येण्याचे मार्ग खूप बिकट आहेत. खूप झाडीतनं त्या भागात जावं लागतं. म्हणून इंदिरा गांधींनी त्याच्यामध्ये इंटरव्हीन करून बंबार्डिंग केलं, बॉम्ब टाकले. ते सगळे अतिरेकी तिथनं पळून गेले आणि आइजवाल आणि मणिपूर हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे इंदिराजींनी दाखवून दिलं. तिसरं, अकाल तख्त हा सुवर्ण मंदिराचा भाग होता. सुवर्ण मंदिराचा भाग असताना तिथे जर्नैल सिंग भिंद्रनवाले नावाच्या एका अतिरेक्याचा पूर्ण कब्जा होता
लोक जाऊही शकत नव्हते, येऊ शकत नव्हते. भारतात, पूर्ण भारतात बॉम्ब कुठेही फुटायचे. कॅनडाहून येणारं एक विमान उद्ध्वस्त करण्यात आलं होतं, समुद्रात पडलं होतं. आणि म्हणून इंदिराजींनी निर्णय घेतला, किंवा जनरल अरुण कुमार वैद्य हे एक लष्कर प्रमुख होते, की अकाल तख्त साफ करा. हा निर्णय घेताना त्यांना वेदनाही झाल्या, कारण का त्यांनी सैनिकांना सांगितलं की तुम्ही गोळ्या झाडू नका. आपले कित्येक सैनिक त्याच्यात मारले गेले. पण मुख्य म्हणजे पहिल्यांदा सुवर्ण मंदिरावर आणि अकाल तख्तावरती जो ताबा जर्नल सिंग भिंद्रनवाले आणि अतिरेक्यांनी मिळवला होता, तो ताबा त्यांच्या हातातनं काढून घेण्यात इंदिरा गांधी यशस्वी झाल्या. याचा पुढचा भाग हा फार दुर्दैवी आहे की इंदिरा गांधींना त्याच अतिरेक्यांनी अखेरीस गोळ्या मारून ठार केलं. कर्तव्यपूर्ती करत असताना आपला जीव जाईल याची कल्पना त्यांना होती. आणि म्हणून मृत्यूच्या आदल्या दिवशी त्यांनी भुवनेश्वरमध्ये केलेल्या भाषणामध्ये त्या म्हणाल्या होत्या की मेरे बूंद का आखरी कदम इस देश की एकता और अखंडता के लिए रहेगा. मेरे खून का आखिरी बूंद भी इस देश की एकता और अखंडता के लिए रहेगा. त्या आल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता त्यांची अतिरेक्यांनी गोळी मारून हत्या केली. तेव्हा त्यांचं योगदान ह्याच्यावरील कोणीही शंका कधी घेऊ नये. सिक्कीम नावाचं राष्ट्र होतं, प्रदेश होता, जो कधीतरी चायनाने घेतला असता. ते अत्यंत हुशारीने त्यांनी तो सिक्कीम भारतात विलीन करून घेतला. एक राष्ट्र आपल्यामध्ये आलं. अणुबॉम्ब पहिल्यांदा केला पोखरणला. पाकिस्तानचे 2 तुकडे केले. निक्सन आणि किसिंजर विरोधात असताना दोघांनाही सांगितलं, मी तुमचं ऐकायला अमेरिकेत आलेले नाही, मी सार्वभौम अशा देशाची मुख्य प्रधानमंत्री आहे, इथे लोकशाही आहे, माझ्या देशाच्या बाजूला असलेल्या देशामध्ये अनवित अत्याचार होत आहेत आणि मी अत्याचार सहन करू शकत नाही. तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण पाकिस्तानच्या त्या भागाला मुक्त करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. त्या देशात आल्या आणि त्यांनी युद्ध जाहीर केलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हे मी का सांगतोय तर पाकिस्तानच्या बाजूला असलेली आत्ताची लष्कर व्यवस्था, तिथून होणारे अतिरेकी, तिथनं होणारी घुसखोरी, तिथनं होणारे ड्रग्स, RDXचं स्मगलिंग, हे सगळं बघितल्यानंतर अशीच परिस्थिती जर त्या पाकिस्तानात राहिली असती तर या देशाला एकीकडे चायना, एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे पाकिस्तान, अशा 3 सीमांवर लढावं लागलं असतं. 71 साली हा दूरदृष्टिकोन ठेवला त्यांनी की भारतापुढे ही परिस्थिती येऊ नये आणि म्हणून त्यांनी बांगलादेशची निर्मिती केली. तेव्हा मागच्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी लोकांच्या चर्चेत आहेत त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी म्हणून मी इथपर्यंत आलेलो. आनंद झाला आम्हाला, त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला, त्यांच्या निकटवर्तीयांना आनंद झाला, आम्ही त्यांचे सहकारी आहोत, आम्हालाही आनंद झाला. नाही, त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे, त्यांना किडनीचा आजार झालेला आहे आणि तो आजार दिसतोय. आणि म्हणून ईडीची काय भूमिका मला माहीत नाही, पण जे काही आजार आहे तो आहे. ते अजून बाहेर तर येऊ द्या, घरी तर जाऊ द्या, घरच्यांना भेटू द्या. आमचा पण जल्लोष होईल ना, म्हणून तर मी आलो आहे ना. तुम्ही कशाला काळजी करता जल्लोषाची? जल्लोषाची कधी तुलना होत नसते, माणसाच्या मनाची तुलना होत असते. आम्ही नाटकी नाही होत ना. जल्लोष होईल ना, तिथे होतेच आनंदाची बाब आहे, इथे होईल, त्यात काय मोठे.
असं की अख्ख्या MMRD या पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने रस्त्यावर खड्डे पडलेत आणि दुर्लक्ष केलं जातं हे अक्षम्य आहे. मी मुंबई उच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं की कमीत कमी त्यांनी तरी लक्ष घातलं. नाही तर लोकप्रतिनिधी जाऊन कितीही बोंबलले, काही केलं तरी काही फरक पडत नाही. कारण सध्या कायद्याचं राज्यच नाही आहे, द्याचं राज्य आहे. कायद्याचं रूपांतर द्याच्या राज्यामध्ये झालेलं आहे. जो देतो. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जर हस्तक्षेप केला असेल तर ती अभिनंदनीय बाब आहे. असं आहे, त्यांना जामीन मिळालं ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. ते कसा मिळाला, काय मिळालं हे काय मला माहीत नाही. मी काय गुप्तचर नाही आहे, मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यांना जामीन हा कायदेशीर सनद मार्गाने मिळालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती असं काही भाष्य आणि तुमचा असा काही प्रश्न तुम्ही विचारलेला प्रश्नही मला मान्य नाही आणि त्याला उत्तर देणं तर संभवितच नाही. असं काय नाही, कोर्टाने जर जामीन दिला आहे तर त्याला तुम्ही राजकीय वळण कशाला लावताय? जामीन कोर्टाने दिला आहे ना. अहो पण त्यांची किडन्याच खराब झाल्या तर ईडीने काय म्हणायला पाहिजे? अहो समजा ईडीने नसेल आक्षेप घेतला परिस्थिती बघून, त्यांची वैद्यकीय परिस्थिती बघून, तर त्याला तुमचे एवढे आक्षेप कशासाठी आहेत? शरद पवार साहेबांनी अनेक वेळा असे प्रयत्न केले की त्यांना बाहेर काढण्याचा आणि कोर्टाची लढाई पण लढली, परंतु ते शक्य झालं नाही. आणि अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी केली, त्यांच्यानंतर हे शक्य झालं. असं राजकीय मोठी चर्चा आहे, दृश्य संधी आहे. तर हे आधी शक्य झालं असतं, परंतु आता अजित पवार गेल्यामुळे शक्य झालं म्हणून त्यांना जामीन मिळाला. कारण जो हुआ वो अच्छा हुआ, जो होगा वो भी अच्छा ही होगा, जो हो रहा है वो वही अच्छा ही है. बहुत आनंदित हैं कि हमारे दोस्त, हमारे मित्र, हमारे विधानसभा में जो हमारे साथ रहे हैं उनको जामीन मिला. ये हमारे लिए बहुत आनंद की बात है, खुशियाँ भरी है हमारे लिए. कोई घटनाक्रम नहीं है, पहले उनको घर आने दो, उनके घर वालों से मिलने दो. बेटी है, सना है, कप्तान है, उनसे गले मिलने दो. सिर्फ राजनीति होती नहीं है. उनके घर में जो माहौल था पिछले 2 साल से, उसका भी ज़रा ख्याल करो. घर में क्या दुख होता है, जब तक कोई अंदर नहीं जाता तब तक आपको भी नहीं समझेगा. राजनीति कोई भी कुछ भी करे, लेकिन उनके घर वालों के बारे में जब मैं सोचता हूँ तो मैं यही कहूँगा कि जैसा भी हुआ, जो भी हुआ, अच्छा ही हुआ. ज़रा आप मेरा वीडियो अगर बताएंगे कि मैंने गालियाँ दी है तो मैं आप पूरे महाराष्ट्र की माफ़ी मांग लेता हूँ. झूठ बात मत करिए. सबूत है आपके पास? सबूत है तो फिर आप मुझे ये सवाल क्यों पूछे? क्यों गलत सवाल पूछा आपने मेरे को? तुम पॉलिटिशियन की क्रेडिबिलिटी को ख़त्म करने का जिम्मा लेते हो क्या पत्रकार? अगर मैंने गाली दी ही नहीं तो तुमने किस आधार पे मुझे ये सवाल पूछा? ऐसी गलत काम मत किया करो. नाही, गालियाँ दी, विचार
आक्रामक था ना मैं आज भी बोलता हूँ मैं आक्रामक था, क्योंकि एक आदमी मर गया, उसकी पत्नी चिल्ला रही है कि मेरा पति मर गया है, उसको वो ही बेड पे कम से कम 8 घंटा रखा गया था। मरने के बाद एक आदमी वार्ड में मर गया तो उसको उठा के आईसीयू में रख दिया छुपा करके। अब ऐसा मरने के बाद आपको तुरंत मेडिकल साइंसेस में कहा जाता है कि इमीडिएट उसको मॉर्चरी में लेके जाओ, और फिर जो भी आपके जो प्रोसेस है, लॉ मेडिकल प्रोसेस है, उसको पूर्ण करो। मैं जब गया तो ये दोनों डेड बॉडीज वहीं पड़ी थी, और उसमें से ही एक औरत ने मुझे फ़ोन किया था कि साहब मेरा पति मर गया है, कोई देखने भी नहीं आ रहा है। अरे म्हणून मी, और इसीलिए मैं हॉस्पिटल पहुंचा। मेरा कोई हित राजनीतिक नहीं था। आपके मालूमात के लिए बताता हूँ को मैंने एक भी गाली किसी को नहीं दी। जितेंद्र आव्हाड बहुत बदल चुका है, और उधर भी मैंने कहा कि ये बदला हुआ जितेंद्र आव्हाड है, इसलिए मैं शांत बैठा हूँ, क्योंकि वो बर्दाश्त नहीं होता है। जब गरीबों के जो हाल देखे मैंने वहाँ पे, वो गरीब बता रहे थे कि हमको खाने के लिए घर से कटोरी लानी पड़ती है, उसमें राइस डालते हैं, थोड़ा सा पानी डालते हैं। मैंने ऐसा सुना है, मुझे मालूम नहीं है, कि 2 अंडे लिए जाते दिन भर में खाने के लिए। कोई भी मरीज ने ये नहीं बताया कि हमको 2 अंडे दिए गए। शक ये आया कि वो अंडे मुर्गियां लेके तो नहीं गई वापस। साहब एक तरफ थाने में बड़ा एक कैंसर का अस्पताल बनाने का पहल की जा रहा है, विधानसभा में भी स्वास्थ्य व्यवस्था बन के महाराष्ट्र के बड़ा सवाल उठाया था आप लोगों ने। नॉर्मल बीमारियों को लेकर एक तरफ जिस तरह से अस्पताल में, मुझे लगता है कि थाना की हालत देखी जाए तो मंत्री वहां से बिलोंग करते हैं, ऐसा है कि उसको मेकअप ही ज़्यादा किया जाता है। अंदरूनी खोखला है, पेंटिंग किया जाता है, लाइट लगाए जाते हैं, 400 करोड़ रुपए के बिल दिए जाते हैं। एसएमसी नाम का कॉन्ट्रैक्टर है, वो म्यूनसिपाल्टी का जवाई बन के बैठा है। हर बड़ा कॉन्ट्रैक्ट आता है तो उसको ही जाता है, कोई उस पर बात नहीं करता हूँ। 10 बार मैंने विधानसभा में बात की, बोलने के लिए कोई तैयार नहीं, बात करने के लिए कोई तैयार नहीं। आप आइए हमारे थाना में, कैसे रंगी बेरंगी हो गया है, आपको लगेगा जैसे हम बार में घुस रहे हैं। कल प्रधानमंत्री ने अपने भाषण में आप लोग की जो राष्ट्रीय स्तर पे लाइंस हुई है, इंडिया नाम दिया गया है, उसको इंडिया नहीं घमंडिया से संबोधित किया। किस अच्छा, उनका भाषण और उनको जो यमक गमक जो बोलते हैं ना हमारे मराठी में, हाँ हाँ, वो बराबर जम जाता है उनको। अरे वो गार्डियन है ही नहीं ना, प्रॉब्लम ये है। गार्डियन का शब्द जानते हो ना क्या है, मतलब जानते हो ना, वो गार्डियन है ही नहीं। हमको क्या लेना देना है उससे? पिछली बार भी 15 अगस्त आके गया और हर साल आके जाता है, तो क्या हो गया? नहीं रहेगा गार्डियन मिनिस्टर तो क्या होता है? जब पूछो सवाल उनसे, यही जवाब मिलेगा। महाराष्ट्र में 3 दलों की सरकार इस समय चल रही है, लेकिन खबर आ रही है कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और बीजेपी महाराष्ट्र में डीएफ को लेके रील बनाने के लिए कहा जा रहा है, प्रतियोगिता रखी जा रही है, जिसमें लाखों रुपए इनाम रखे जाएंगे, निबंध लिखे जाएंगे उन्हीं को लेकर। इसको किस तरह से देखते हैं कि ये हर एक पार्टी का अपना अपना रवैया होता है, उसमें क्यों हम दखल दें? हम क्या करते हैं वो देखो, दूसरा क्या करता है मुझे क्या लेना देना? वो रील्स बना रहा है कि रैप बना रहा है, मेरे को क्या लेना देना उससे? नाही, तसं नाही मी म्हटलं, तसं मी नाही म्हटलं. पेंटिंग केलं, लाईट लावले, अख्ख्या ठाण्याभर लाईट लावले, ते 8 दिवस चालले, 8 दिवसानंतर बंद झाले. पेंटिंग केलं, पावसात सगळं पेंटिंग असं ते काय म्हणतात ना, असं ते पाणी जाऊन खराब झालं. म्हणजे करोडो रुपये टाकल्यानंतर दृश्य काय दिसतंय? तर काहीच नाही.
आणि म्हणून मी सांगितलं की असे 400-200 कोटी रुपये इथे तिथे टाकण्यापेक्षा ते जर आरोग्य व्यवस्थेत टाकले तर 4-2 जणांचे जीव वाचतील आणि त्याची गरज आहे. कारण का ठाण्यामधला सर्वात गरीब माणूस औषधोपचारासाठी कुठे जातो? शिवाजी हॉस्पिटल. सर्वात गरिबीची जास्त संख्या कोणाकडे आहे? तर कळवा मुंब्रा या मतदारसंघात आहे. पण जर बेड मिळवायचा असेल तर 500 रुपये दिवसाला द्यावे लागत असतील, तो गरीब माणूस कुठनं आणणार आहे 500 रुपये? तुमच्याकडे मेडिकल स्टोअर नाही, तुम्ही रातोरात लोकांना सांगता जा औषध घेऊन ये. याचं कारण काय? तुमच्याकडे पॅथॉलॉजिकल लॅब नाही. आता आपल्याला माहीत नाही का कट प्रॅक्टिस काय असते? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असेल ना कट प्रॅक्टिस काय असते. म्हणजे प्रायव्हेटमधली कट प्रॅक्टिस मी समजू शकतो, पण एका शासकीय रुग्णालयातली कट प्रॅक्टिस कशी चालू शकते? ती बंदच केली पाहिजे. कारण का ही शासकीय रुग्णालय ही गरिबांना वाचवण्यासाठी, त्यांच्या आरोग्य सेवेसाठी आहेत, खिशे भरण्यासाठी नाही. नाही, मला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही काय आंदोलन काळ्या पट्ट्या वगैरे केलं की नाही? काय केलं? हां, अच्छा, राज्यपालांना भेटले. वा, व्हेरी गुड. जे काय होतं आहे हा पॉलिटिकल अरोगन्स आहे. जेव्हा राजकीय मगरुरी येते तेव्हा अशा घटना घडायला सुरुवात होतात. ज्या पद्धतीने त्या महाजनला मारला आहे खाली पाडून लाथाबुक्क्यांनी, मला नाही वाटत आजपर्यंत आमच्या राज्यात कधी पत्रकारांना अशी मारहाण झाली आहे. तुम्ही जीव घेतला त्या वानरसेचा, काय त्यांचं नाव, वारिंगसे, बारसू. ज्या राज्यामध्ये पत्रकाराच्या अंगावरती जीभ घालून त्याला ओढून नेऊन जिवंत मारला जातो, त्या राज्यात अजून काय अपेक्षा करता तुम्ही? काय अपेक्षा करता? काही होणार आहे का? संबंधित आमदारावरती काही गुन्हा होणार आहे का? दाखल होणार आहे का? काही होणार नाही. पण मला वाटतं तुम्ही लोकांनी जर कडक भूमिका घेतली तर सरकारला झुकावं लागेल. इमर्जन्सीमध्ये जेव्हा पत्रकारांवरचा दबाव वाढत होता तेव्हा तुमच्या क्षेत्रातले रामनाथ गोयंका यांनी एक दिवस लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस ह्याच्यावर काही वृत्त न छापता फक्त कागद घरी पाठवून दिला होता. तो काळ आठवा. आणि तुम्हालाही तसंच काहीतरी करावं लागेल. राज्यव्यवस्थेमध्ये जर पत्रकार सुरक्षित नसतील, जे तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी, तुम्हाला जागरूक करण्यासाठी दिवसरात्र काम करत असतात. मी नेहमी कौतुक करतो खास करून इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधल्या पत्रकारांचं, की उन्हात उभं राहावं लागतं, पावसात उभं राहावं लागतं. जे काही नैसर्गिक विधी असतात ते कुठे करत असतील, काय करत असतील, याच्याबद्दल नेहमी माझ्या मनात कळ असते. आणि जेव्हा काही लोक असं वाईट बाजूला करून निघून जातात तेव्हाही मला वाईट वाटतं की बिचारे हे आपल्या ड्युटीसाठी राबत असतात आणि असं कोणी वागू नये असं माझ्या मनातली कल्पना आहे. आपल्या एका पत्रकार मित्राला मारल्यानंतर आपण काय भूमिका घ्यायला पाहिजे हे आपल्याला सांगायला नको, पण भूमिका इतकी कडक असायला हवी की मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासात त्याच्यावर निर्णय घ्यायला हवा. चुनाव आयोग को सर्वोच्च न्यायालय ने एक निकाल दिया था कि उसमें मुख्य न्यायाधीश और
प्रधानमंत्री और विरोधी दल के नेता, ये तीनों उस पैनल में रहेंगे और उधर से चुनाव किया जाएगा। अब वो एक ऐसा बिल लाए हैं जिसमें चुनाव अपने चीफ जस्टिस ऑफ इंडिया को हटाया गया है। ये सर्वोच्च न्यायालय का ही निर्णय था कि ऐसा पैनल बनाओ, और वहां पे एक केंद्रीय मंत्री लाने की उन्होंने बात रखी है। तो सत्ताधारी पक्ष के 2 और विरोधी पक्ष का 1, ऐसा अगर इम्बैलेंस होगा तो चुनाव आयोग का कोई मतलब ही नहीं रहेगा। चुनाव आयोग और सत्ताधारी पार्टी एक ही रहेगी, बिल्कुल मिलजुल के काम करने वाली है। तो कहीं ना कहीं मुझे ऐसा लगता है कि भारतीय गणतंत्र और चुनाव, ये जो संबंध है, क्योंकि चुनाव से ही भारतीय गणतंत्र जिंदा है, बदलाव लाने की ताकत चुनावों में है, जिसमें भारत के 140 करोड़ लोगों का लीडर कौन होगा, नेता कौन होगा, ये तय होता है। वो तय करने के लिए जो चुनाव होंगे, वो अगर सत्ताधारी पक्ष के हाथ में ही रहेंगे तो फिर चुनाव करवाने के क्यों? इसमें कहीं भी पॉलिटिकल इंटरफियरेंस नहीं चाहिए। ये बात सर्वोच्च न्यायालय ने सामने लाई थी, और ये बात बिल्कुल सही थी कि कुछ ऐसे इंस्टीट्यूशंस है जैसे जुडिशियरी, इलेक्शन कमीशन, कि इसमें बिल्कुल भी राजनीतिक सियासती इंटरफेरेंस नहीं होना चाहिए। अब तो सभी इंस्टीट्यूशंस ऐसा लगता है कि केंद्र सरकार ही चला रही है, तो फिर न्याय किसको मिलेगा? जो उनके बाजू से उनको ही मिलेगा, और उनके विरोध में है उनको न्याय की कोई अपेक्षा करने की ज़रूरत ही नहीं है। फिर मैंने बात किया ना उसके ऊपर। देखो ऐसा है, मैं लड़ने वाला, देखो ऐसा है, मैं लड़ने वाला आदमी हूँ। मैं ना जात देखता हूँ, ना पंथ देखता हूँ, ना प्रांत देखता हूँ, ना पार्टी देखता हूँ। किरीट सोमैया का वीडियो आया, कोई बात नहीं कर रहा था, मैंने कहा ऐसे वीडियो आना गलत है, किसी की निजी ज़िंदगी में मत जाओ। वो आदमी को फ़र्क नहीं गिरता है, वो आज भी आ गए बाहर बात कर रहे हैं, लेकिन जो ज़ख्म उनके बीवी को, उनके बच्चे को, उनके बहू को, उनके बेटी को, उनके रिश्तेदारों को होता है, वो भरा नहीं जा सकता है। तो कुछ जगह पे इंसानियत का मर्यादा रखनी चाहिए, और मैं आज भी मेरे इस बयान पे कायम। सर, लोकसभा में 3 नए बिल आज इंट्रोड्यूस किए गए अमित शाह द्वारा, और उसमें क्रिमिनल जस्टिस सिस्टम को बदलने की बात की जाए। ये देशद्रोह का कानून रीअपील किया जाएगा ऐसा कहा जा रहा है, लेकिन उसी को सेक्शन 150 के तहत इंट्रोड्यूस भी किया जाए। लव जिहाद और अलग तरह के कानूनों में सख्ती की जाएगी, ऐसा भी कहा जा रहा है। तो ये पूरा का पूरा जो ओवरहॉल किया जा रहा है लॉज का, वो कैसे देखते हैं? ऐसा सेडिशन ये लॉ था, ये ब्रिटिशों का लॉ था। जब भारत स्वतंत्र नहीं हुआ था, जब स्वतंत्र प्राप्ति नहीं हुई थी, तब ब्रिटिशों ने ये कानून बनाया था कि कोई भी अगर ब्रिटिशों के खिलाफ बात करेगा तो उसको सेडिशन के तहत अंदर डाला जाएगा। मुझे लगता है कि ये बड़ी गलती हुई 1947 के बाद हमारे संविधान बनाने वालों की। मैं बड़ी विनम्रता से कह रहा हूँ कि सेडिशन कॉलम का जो कानून है वो तभी निकाल देना चाहिए था, हमने नहीं निकाला। देश में 1947 के बाद 2014 तक जितने सेडिशन के गुन्हे लगे, उससे कहीं ज़्यादा पिछले 9 साल में लगे। तो एक तरफ 70 साल और एक तरफ 9 साल, उसकी संख्या देखो तो आपको नज़र आएगा कि यह कानून का इस्तेमाल किसने किसके लिए और क्यों किया। पालकमंत्रीचं 13 संपलेलं नाही, झेंडाबंदर कोण कुठे करणार याच्यावर 2-3 वेळा केअर करावा। अहो सगळे कलेक्टर्स करतात, कोण पालकमंत्री जातच नाही। मागच्या वर्षी कोण गेलेलं काय? आमच्या ठाण्यात सुद्धा मागच्या वर्षी कलेक्टरनी केलेलं झेंडाबंदर। एक वेगळा विषय आहे की आज पालिकेने जे गणेश मूर्तींची फुटाची उंची जी त्याच्यावरचे निर्बंध काढलेले आहेत,
एकंदरीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा प्रत्येक वर्षी मिळतो, पण जे मूर्ती घडवतात किंवा जे कलाकार असतात त्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण की त्यांना कारखाने जेव्हा उभे करायचे असतात अनेक परवानग्या त्यांना घ्यायला लागतात आणि त्यानंतर विसर्जनाच्या वेळेस त्यांना तुरंत ते कारखाने काढायला लागतात. कसं बघतात त्या? मला वाटतं की याच्यासाठी एखादा एरिया मार्कआउट करावा. वडाळ्याला खूप जमिनी उपलब्ध आहेत, त्याच्यातली 10-1 एकर जमीन बाजूला काढावी आणि सगळ्या गणपतीचे कारखाने तिथे देण्यात यावेत. गणपती असते, देवी असते, वर्षाकाठी असे अनेक सण येतात ज्याच्यात मूर्त्या बनवाव्या लागतात आणि इथे तिथे बनवून ते नंतर मग गणपती झाल्या बंद करायचे, परत नवरात्रीला उघडे. त्यापेक्षा वर्षभर त्यांना कामधंदे मिळतील, त्याच्यातनं एम्प्लॉयमेंट वाढेल, असं काहीतरी सरकारने करावं. वॉर रूममध्ये अजित पवारांना खुर्ची देण्यात येण्याच्या शिंदे गट आणि अजित पवार कोल्ड वॉर जोरात सुरू झाले. कुठली वॉर रूम? मंत्रालयातली वॉर रूम. मंत्रालयात युद्ध चालू आहे? जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहे त्या संदर्भामध्ये वॉर रूम बनवण्यात आली, जेणेकरून फास्ट ट्रॅक व्हावे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट. नाही बाबा, माझा आणि युद्धाचा काय संबंध नसतो. मी अतिशय बुद्धाच्या मार्गावर चालणारा माणूस नको आहे. माझी कविता आहे, युद्ध नको बुद्ध हवा. तेव्हा मला हे वॉर रूम वगैरे विसरू नका, मी घाबरून जातो. बातमी अशी आहे की वॉर रूम जे मुख्यमंत्र्यांचे तिथे अनेक प्रकल्पांचा आढावा घेतला जातो, मॉनिटरिंग केलं जातं. पण आता त्याच्यावर एक सेपरेट पॅरलल कंट्रोल रूम असं असतं, तर अजितदादा मॉनिटर करतात, अजितदादा आढावा असतात. वॉर रूमला कंट्रोल रूम आता अजितदादांचं असणार आहे का? असतात ना नेहमी. जनरल असतो, लेफ्टनंट जनरल असतो, त्याच्यानंतर कमांडर असतो, असे वेगवेगळे लोक असतात ना. युद्धामध्ये पण वेगवेगळे असे मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, कॅप्टन, मेजर, हे सगळं असतं ना. त्यामुळे ते अशी मिलिटरीची व्यवस्था असते. आपल्याला माहीत नाही काय? एवढे तुम्ही असे संभ्रमित का होता? जे आहे खाण्याचे आहे आणि आरोग्य यंत्रणेच्या संदर्भामध्ये ठाणे शहरातल्या रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या घटना घडली. या पद्धतीने सांगितलं जातं की मुख्यमंत्री सहायता माध्यमातून 100 कोटी निधी दिला आणि हॉटेल त्यांना सुट्टीवर आहे. जवळपास 5 दिवसाचा जीव गेला आहे. आरोग्य यंत्रणेवरती ताण पडलेली. मला वाटतं की गेले अरे यार काय यार 32 वर्ष एका राजकीय पक्षाच्या हातात सत्ता आहे आणि आता त्यांना आवडलं नाही मी जे बोललो होतो ते. मी 2014 साली सांगितलेलं की हॉस्पिटल चालवणं हे मुंबई महानगरपालिकेसाठी सोपं आहे, कारण का त्यांचं स्वतःचं बजेटच प्रचंड मोठं आहे. पण ठाणे महानगरपालिकेसाठी तो पांढरा हत्ती आहे. तेव्हा मी सांगितलेलं, मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो. मी पृथ्वीराज चव्हाणांना सांगितलं होतं की साहेब माझ्यासाठी एवढं करून द्या. ते म्हणाले बरं ठीक आहे करूया आपण. माझ्याबरोबर कमिशनर होते असीम गुप्ता, जे आता अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी आहेत. आमच्या दोघांची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की जितेंद्र अगर हे हॉस्पिटल गव्हर्नमेंट घेऊन टाकतं तर खूप बरं होईल, खूप आमचा आर्थिक भार कमी होईल, आमचं खूप ओझं कमी होईल. पण तेव्हा काही जणांनी इगो केला की नाही 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 गव्हर्नमेंटला कशाला द्यायचं, हे तर आपणच चालवलं पाहिजे. आणि आज त्याचे परिणाम भोगत आहेत. म्हणजे महानगरपालिकेच्या तिजोरीतनं तुम्हाला खर्च करता येत नाही, तुम्हाला कंट्रोल करता येत नाही. विनाकारण जे क्षेत्र आपलं नसतं त्या क्षेत्रात महानगरपालिकेचं हॉस्पिटल चालवणं हे कामच नाही आहे. छोट्या छोट्या डिस्पन्सऱ्या नाही चालवू शकत तुम्ही. काल आम्ही गेलो, रात्री ते कुत्रे बसलेले होते, कुत्रे हागून ठेवलं होतं, मांजरींनी हागून ठेवलं होतं. कसल्या हेल्थ बोलता तुम्ही? मोस्ट इन्फेक्शियस. ICUच्या बाहेर कुत्रा बसलेला होता, 2 कुत्रे राखणदारी करत होते काय ते मला माहीत नाही, का पेशंटच्या बरोबर आले होते मला माहीत नाही. आणि ही जर तुमची अवस्था असेल आणि ही जर तुमची व्यवस्था असेल तर काय बोलायचं? सर एक सवाल है ऐसा ये कि जब आप नई मेडिकल ग्राउंड पे रिहा हो रहे हैं, जो आरोप उस वक्त
खुद देवेंद्र फडणवीस ने खड़े रहकर सभागृह में लगाए थे। अब नवाब भाई बाहर है, लेकिन वो किस गुट में होंगे ये बड़ा सवाल है। थोड़ी देर पहले स्वीट चट कर रहे हो, उनका गुट हो, पटाखे फोड़ रहे हैं, मिठाई एक दूसरे को खिला रहे हैं, खुशियां मना रहे हैं। आप खुशियां क्यों नहीं मना रहे? हम खुशियाँ क्यों नहीं मना रहे? ये देखो, हमारे बाजू में बैठा आदमी है, ये नवाब मलिक का खास आदमी है। ये अपने एरिया में पटाखे बजा के पेड़े बांट के इधर आया है। पार्टी कार्यालय के बाहर वहां पार्टी कार्यालय में मैं अब भी आया हूँ। कार्यकर्ता थे नहीं, सब कार्यकर्ता अपने अपने काम में जुड़े हुए हैं। मैं अभी आया, अब थोड़ी देर रुको, मैं पेड़े मंगाया हूँ, आपको सबके खिला करके मैं घर जाऊँ। लेकिन वो आपके पास आए नहीं था, सवाल ये। सवाल वो है कि पहले उनको घर पहुँचने दो, अपने बीवी बच्चों से मिलने दो, अपने बहू से मिलने दो, अपने बेटे से मिलने दो। हर चीज़ में सियासत का अंगल मत लगाओ, थोड़ी सी इंसानियत रखो अपने दिल में। यही आपको अजित पवार मैं किसी को कहने, मैं आपको, आपने सवाल पूछा ना, मैं उनको क्यों बताऊं? वो खुशियां आप उनके हमारे पास आएंगे। आप उनके चमचे करके आए गए हमारे इधर। उन्होंने कहा कि हमारे पास ही आएंगे, इसलिए हाँ, मैं तो कैसा कहता ही नहीं हूँ। मैं तो पहले बोलूँगा कि पहले मियाँ बीबी मिले, बच्चे मिले, दिल से मिले, उनकी पोती है, नाती है, उनसे मिले। जो खुशियाँ उनको उधर मिलेगी, ये सियासत में नहीं मिलती है, क्योंकि सियासत में सौदा ही हो रहा है आज महाराष्ट्र में। वो सौदेबाजी के ऊपर मुझे बात नहीं करनी है। मुझे उनको खुशी किस चीज़ में मिलेगी वो मुझे मालूम है, क्योंकि पहले बार अगर पत्रकार परिषद किसी ने ली है इनके बारे में, तो वो मैं ही था। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।